काही आठवड्यापूर्वी ChatGPTने एक नोटिफिकेशन हे केलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी असं म्हटलंय की अशा 10 ते 11 गोष्टी त्यांनी डिक्लेअर केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या गोष्टी तुम्ही जर ChatGPTवर रिसर्च करत असाल किंवा एखाद्या गोष्टीसाठी सर्च करत असाल तर या गोष्टी कधीही ChatGPTवर तुमचा रिसर्च करताना किंवा तुमचं ॲनालिसिस करताना कधीही टाकू नका. आणि मला असं वाटतं त्या 10 ते 11 गोष्टी लोकांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. ChatGPT नाही तर तुम्ही दुसरा कुठला AI वापरत असणार, गुगल असू दे किंवा क्लॉड असू दे किंवा परप्लेक्सिटी असू दे, कुठलाही AI असू दे, जो कुठला AI तुम्ही वापरत असणार त्याच्यासाठी सुद्धा हे नियम लागू होतात. पण ChatGPTने याचं नोटिफिकेशन डिक्लेअर केलं आणि ते खूप चांगलं झालं. म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस असणं खूप जास्त गरजेचं आहे. काल परवाच क्लॉड यूज करताना एक पॉपअप आला मला आणि त्या पॉपअपमध्ये असं लिहिलं होतं की जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही वापरताय क्लॉडला विचारण्यासाठी किंवा जी माहिती तुम्हाला क्लॉडवर पाहिजे म्हणून तुम्ही एखादा प्रॉम्प्ट क्लॉडवर लिहितात, एखादी इन्स्ट्रक्शन लिहितात की प्लीज क्रिएट द इमेज फॉर दिस, प्लीज गिव्ह मी द लेटेस्ट न्यूज, करंट न्यूज फ्रॉम टुडेज न्यूजपेपर, और प्लीज टेल मी द करंट रिसर्च डेव्हलपमेंट इन AI, असं काहीतरी तुम्ही प्रॉम्प्ट लिहित असणार तर ते व्हॉट एव्हर यू आर आस्किंग किंवा तुम्ही जे इनपुट देत आहेत त्याचा वापर आता क्लॉड हा AI स्वतःचा LLM इम्प्रूव्ह करण्यासाठी करणार आहे. आता LLM म्हणजे काय, तर LLM म्हणजे असं लर्निंग मॉडेल, लार्ज लँग्वेज मॉडेल की जे स्वतः लर्न करून त्याचा एक विशिष्ट डेटासेट तयार करतात. त्या डेटासेटच्या बेसवर ते तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करतात आणि ही कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. तर आता म्हणजे तुम्ही क्लॉडवर काहीही विचारत असणार किंवा एखादा चॅट क्लॉडसोबत करत असणार, एखादा डेटा तुम्ही घेत असणार, डेटा शेअर करत असणार, तुम्हाला एखाद्या टॉपिकचं ॲनालिसिस पाहिजे असेल, काहीही असू दे, तुम्हाला फायनान्स रिलेटेड असू दे, पर्सनल असू दे किंवा एज्युकेशनल असू दे, करिअर रिलेटेड असू दे, तुमचा रिझ्युमे तुम्हाला बनवायचं आहे, एनिथिंग व्हॉट एव्हर यू आर आस्किंग टू द क्लॉड, ती माहिती आता क्लॉड, तुमची पर्सनल माहिती, तुम्ही ज्या काही क्वेरीज विचारतात त्याची माहिती क्लॉड स्वतःचं LLM, स्वतःचं AI स्ट्रॉंग करण्यासाठी वापरणार आहे. स्वतःच्या LLMला, स्वतःच्या AIला ट्रेन करण्यासाठी वापरणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो चांगल्या प्रकारे आउटपुट देऊ शकतो, असं क्लॉड म्हणतोय. तर हा एक अपडेट आहे. त्यांनी त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि पॉलिसी रिसेंटली अपडेट केलेली आहे. मला जर भेटलं तर मी स्क्रीनवर त्याचा स्क्रीनशॉट लावून देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली आयडिया येईल की त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर चालू करूया की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही ChatGPTवर किंवा कुठले AIवर कधी शेअर नाही केल्या पाहिजेत ड्युरिंग ते तुमच्या ॲनालिसिस किंवा रिसर्च करताना. तर त्याच्यापैकी पहिली गोष्ट क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग डिटेल्स. आता क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग डिटेल्स म्हणजे काय, तर क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग डिटेल्स म्हणजे तुम्ही जर ऑब्व्हियसली फायनान्स रिलेटेड तुमच्या मोबाईलमध्ये बरीचशी माहिती सध्या स्टोअर असते. तुमचे बँकेच्या ॲपची लॉगिन्स असतात, UPI लॉगिन असतं, किंवा तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुमचं ट्रेडिंग अकाउंटचं लॉगिन असतं. तर ही झाली तुमची फायनान्स रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर जेव्हा तुम्ही ChatGPTवर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला फंड ट्रान्सफर करताना एखादा एरर आला आणि तुम्हाला असं वाटलं की मी जाऊन ChatGPTला तो क्वेश्चन विचारतो किंवा कुठल्याही AIवर जाऊन तो एरर टाकतो आणि त्या एरर टाकताना तुम्ही त्याला जनरलाइज क्वेश्चन विचारणं गरजेचं आहे, नाही की तुमच्या पर्सनल डिटेल्स लाईक तुमचा अकाउंट नंबर, तुमचा क्रेडिट कार्ड नंबर किंवा तुमचा पिन किंवा तुमचे नेट बँकिंग डिटेल्स, UPI डिटेल्स, अशी कुठलीही फायनान्स रिलेटेड माहिती ChatGPTवर असू दे, कुठल्याही AIवर असू दे टाकू नका. ती खूप जास्त रिस्की आहे. पॉईंट नंबर 2साठी मी म्हणेल की ChatGPTने जी गाईडलाईन दिलेली आहे त्याच्या होम ॲड्रेस अँड फोन नंबर. आता होम ॲड्रेस अँड फोन नंबर म्हणजे तुम्ही राहतात कुठे, तुमचा पिन नंबर काय आहे, तुमच्या लोकेशनचे कोऑर्डिनेट्स काय आहेत किंवा तुमचा फोन नंबर काय आहे, तुमचा लँडलाईन नंबर काय आहे, ही माहिती चुकून ChatGPTवर शेअर करू नका, कुठल्याही AIवर शेअर करू नका. भविष्यामध्ये ती माहिती कदाचित जर डेटा लीक वगैरे झाला किंवा एखादा सायबर अटॅक वगैरे झाला तर किंवा AIचं ते मॉडेल आहे ते त्याचा वापर कशा पद्धतीने करेल हे तुम्हाला पण माहीत नसतं. तर इट इज बेटर टू कीप युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवे फ्रॉम द AI मॉडेल्स लाईक ChatGPT हॅज ऑलरेडी डिक्लेअर्ड. ChatGPTने सांगितल्याप्रमाणे तुमचा घरचा पत्ता असू दे, फोन नंबर असू दे, अशा गोष्टी ChatGPTवर रिसर्च करताना, ॲनालिसिस करताना टाकू नका, चुकूनही शेअर करू नका. तिसरा पॉईंट आहे ते म्हणजे पासवर्ड, पिन्स अँड सिक्युरिटी कोड्स. आता कधी ड्युरिंग द ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही एखादं परचेस करताना जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने क्रेडिट कार्डने पे करताना तुम्हाला पिन एंटर करावा लागतो, त्याचा CVV नंबर एंटर करावा लागतो, डेबिट कार्डचा कधी नंबर एंटर करावा लागतो. तर अशा वेळी काळजी घ्या की तुम्ही तुमचा पिन, तुम्ही तुमचं CVV नंबर
किंवा तुम्ही तुमचा डेबिट कार्ड नंबर चुकूनही फायनान्स रिलेटेड कुठलीही माहिती ChatGPT असू दे कुठल्याही AI वर शेअर करू नका. पॉईंट नंबर 4, तुमचे मेडिकल रेकॉर्ड आणि प्रिस्क्रिप्शन. तर आता सपोज तुम्ही डॉक्टरकडे गेलात, कुठल्याही कारणासाठी असू दे, तुम्हाला बरं वाटत नाही आणि डॉक्टरने तुम्हाला काहीतरी औषधं प्रिस्क्राईब केली, त्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही त्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो काढला आणि ChatGPTवर टाकला. आता हे लक्षात ठेवा, ChatGPT तुम्हाला तुम्ही ज्या प्रिस्क्रिप्शनबद्दल तुमची माहिती देईलच, की तुम्ही डॉक्टरने दिलेली औषधं कशासाठी आहेत, काय आहेत, त्या औषधामधलं कंटेंट कोणतं आहे, त्या औषधं कशी घेतली पाहिजे, काय वगैरे सगळं ChatGPT तुम्हाला सांगेल. पण जर तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर तुमचं नाव असेल तर ChatGPTच्या डेटाबेसमध्ये, ChatGPTच्या जो त्यांचा वेक्टर डेटाबेस आहे बॅकएंडला, जिथे कुठे स्टोअर होत असेल किंवा ज्यांचं जे LLM मॉडेल आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल, त्याच्यामध्ये ती माहिती स्टोअर होणार की हा असा पेशंट आहे, याचं असं नाव आहे आणि याने या तारखेला ही ट्रीटमेंट घेतली होती, कदाचित त्याला हा डिसीज असण्याची शक्यता आहे. तर हा एक प्रकारे पर्सनल इन्फॉर्मेशनचा ब्रीच आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कुठला आजार आहे किंवा तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेत आहेत हे पब्लिकली शेअर करणं योग्य नाही आहे आणि म्हणून कदाचित ती ब्रीच ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा प्रायव्हसी ब्रीच हा आहे. म्हणूनच ChatGPTने हे डिक्लेअर केले की तुमची कुठलीही मेडिकल रिलेटेड इन्फॉर्मेशन्स किंवा तुमचं जे काही प्रिस्क्रिप्शन असू दे, डॉक्टरची मेडिकलची एखादी फाईल असू दे, हॉस्पिटलची फाईल असू दे, तुमच्या मेडिकलच्या पॉलिसी रिलेटेड डिटेल्स असू दे, कधी ChatGPT असू दे किंवा AI असू दे, तिथे शेअर करू नका. पुढचा पॉईंट नंबर 5, लिगल ट्रबल्स अँड कोर्ट केसेस. आता सपोज तुम्ही एखादी कोर्टात केस फाईल केलेली आहे किंवा तुमच्यावर एखादी कोर्टात केस चालू आहे किंवा तुमच्यावर एखादी FIR आहे किंवा तुम्ही कोणावर तरी FIR केलेली आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ChatGPTवर किंवा कुठल्याही AIवर रिसर्च करता, कधीही चुकून तुम्ही तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन लाईक लिगल इन्फॉर्मेशन, तुमच्यावर एखादा FIR असेल त्याच्याबद्दलची माहिती, त्याचा फोटो, तुमच्यावर चालत असलेली कोर्टात केस किंवा तुम्ही तुमचं एखादं कोर्टाचं मॅटर, त्याच्याबद्दल कुठलीही माहिती ChatGPTवर किंवा कुठल्याही AIवर शेअर करू नका. खूप रिस्की आहे. लक्षात ठेवा, त्याचा वापर पुढे कशा पद्धतीने केला जाईल या कंपन्यांकडून तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. ठीक आहे, याच्याबद्दलची गाईडलाईन अजून भारतामध्ये जसे पाहिजे तसं आलेली तर नाहीच आहे, पण US मध्ये आता खूप जास्त अवेअरनेस आहे आणि USने त्यांना एक गाईडलाईन किंवा एक गव्हर्नन्स क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हे जे AIचे मॉडेल्स आहेत किंवा या ज्या मोठ्या MNCs आहेत ते त्या पद्धतीने US गव्हर्नमेंटने दिलेले गाईडलाईन विचार करून त्यांचे मॉडेल्स ट्रेन करतायत किंवा त्याला एक लिमिट करतायत. तर सध्यासाठी तरी ते ChatGPTने जे डिक्लेअर केले की कुठलेही लिगल मॅटर असू दे किंवा कोर्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असू दे, ही ChatGPTवर असू दे किंवा कुठल्याही AIवर असू दे, शेअर करू नका. शेअर करणं टाळा, ते खूप जास्त रिस्की असू शकतं. ठीक आहे, पुढचा पॉईंट नंबर 6, दॅट इज वर्क ऑफिस रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड ट्रेड रिलेटेड इन्फॉर्मेशन. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करतायत आणि तुम्ही कंपनीमध्ये काम करताना तुमची जी माहिती आहे किंवा तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करतायत, बऱ्याच वेळा प्रोजेक्टची काही माहिती ही कॉन्फिडेन्शियल असते आणि जेव्हा काही माहिती कॉन्फिडेन्शियल असते त्याच्यासाठी तुमच्याकडून एक NDA डॉक्युमेंट साईन केलं जातं. ठीक आहे, तर याचा अर्थ असं की नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट, ते म्हणजे तुम्ही त्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन किंवा व्हॉट एव्हर यू आर डुईंग यू शुड नॉट शेअर टू द अदर पीपल और आउटसाइड वर्ल्ड. तर हे ChatGPTने पण हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जिथे कुठे काम करतायत त्या क्लायंटची इन्फॉर्मेशन, त्या कंपनीची इन्फॉर्मेशन, त्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन कधीही ChatGPTवर टाकू नका. त्याचं कुठलाही डॉक्युमेंट, त्याचा कुठलाही स्क्रीनशॉट, त्याच्या कुठल्याही प्रकारचे PPTs वगैरे मेलचा स्क्रीनशॉट कधीही ChatGPT किंवा कुठल्याही AIवर शेअर करू नका. हे खूप घातक असू शकतं. तुमच्या कंपनीचा डेटा लीक होऊ शकतो. तुम्ही जिथे काम करतात तिथे त्या कंपनीला कदाचित डेटा ब्रीच होऊ शकतो. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे 7वा, क्लायंट एम्प्लॉयर इन्फॉर्मेशन किंवा कॉन्फिडेन्शियल डेटा. आता सपोज तुम्ही अमुक कंपनीमध्ये काम करतात, त्या कंपनीचं नाव आहे काहीतरी XYZ. तर कधीही ChatGPTला क्वेश्चन विचारताना किंवा ChatGPTकडून आन्सर घेताना नेवर एव्हर डिक्लेअर युअर एम्प्लॉयर नेम. ठीक आहे, तुम्ही त्या कंपनीमध्ये काय काम करता, तुमचं डेजिग्नेशन काय आहे. पॉईंट नंबर 8, पुढचा पॉईंट, दॅट इज इलिगल ॲक्टिव्हिटीज अँड इन्स्ट्रक्शन. आता बरेचसे लोक इलिगल ॲक्टिव्हिटीज म्हणजे कधी ChatGPTला असा प्रश्न विचारतात की हाऊ टू डू द किडनॅपिंग ऑफ गर्ल बॉय. आता ही इलिगल ॲक्टिव्हिटीज झाली किंवा ड्रग्स रिलेटेड क्वेश्चन असू दे किंवा ज्या गोष्टी इलिगल आहेत, ज्या गोष्टी बॅन आहेत, त्याच्याबद्दलची माहिती कधीही ChatGPTला विचारू नका. करायचं ठरवलं तर कदाचित आणि तुमच्या सर्चमध्ये ते सापडलं तर कदाचित इट विल बी हायली रिस्की फॉर यू ॲज वेल ॲज दॅट ChatGPT किंवा ते LLM किंवा त्या AIसाठी. नेवर आस्क द इलिगल ॲक्टिव्हिटीज ऑर इन्स्ट्रक्शन टू द ChatGPT. पॉईंट नंबर 9, पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे
अदर पर्सनल इन्फॉर्मेशन. अदर पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे मला असं सांगायचं की मध्यंतरी एक ट्रेंड खूप व्हायरल झाला होता, तो म्हणजे जेमिनीचा फोटो ट्रेंडमध्ये आपण बघितलं एक गिबली आर्ट फेमस झालं होतं. गिबली आर्ट नंतर आले होतं सारी ट्रेंड, नंतर त्याच्यानंतर कपल्सचे फोटो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ChatGPT किंवा इतर AI मॉडेल्सवर लोक जाऊन स्वतःचे फोटो अपलोड करत होते आणि त्यांना जशा पाहिजे तशा अवतारामध्ये ते फोटो भेटत होते. तर हेच ChatGPTने गाईडलाईन इथे डिक्लेअर केलेली आहे की तुम्ही कधीही तुमचे पर्सनल फोटो, फॅमिलीचे फोटो, कपल्सचे फोटो नेवर एव्हर अपलोड टू द AIच्या मॉडेलला, ChatGPTला असू दे, ग्रोकला असू दे, क्लॉडला असू दे, जेमिनाला असू दे, नॅनो बनानाला असू दे, कुठेही अपलोड करू नका. आणि त्याला म्हणजे प्रॉम्प्ट देऊन जशी पाहिजे तशी इमेज जनरेट करून घेऊ नका. तुम्ही तुमच्या फोटो त्या मॉडेलवर अपलोड करतायत म्हणजे एका प्रकारे तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन त्या मॉडेलला शेअर करतायत आणि त्याचा तो वापर करून, त्याचा अल्गोरिदम वापरून, त्याचं जे काही बॅकएंडला लॉजिक आहे ते वापरून तो तुमच्यासाठी तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टप्रमाणे तो इमेज जनरेट करतोय. म्हणजे इनडायरेक्टली इट इज मॅनिप्युलेटिंग युअर इमेज अँड इट इज गिव्हिंग यू द आउटपुट वॉट एव्हर यू वॉन्ट. पण बॅकएंडला तो जेव्हा तुमचा डेटा मॅनिप्युलेट करतो, तो कुठेतरी स्टोअर करतो आणि जेव्हा तो स्टोअर करतो तेव्हा हे खूप रिस्की आहे. पॉईंट नंबर 10, प्रायव्हेट अँड फॅमिली रिलेशनशिप इश्यूज. आता बरेचसे लोक ChatGPTला प्रश्न विचारतात, रिलेशनशिपचे इश्यूज असू दे किंवा फॅमिली रिलेटेड इश्यूज असू दे, ठीक आहे, फॅमिली रिलेटेड मॅटर. तर असे प्रश्न तुमचे पर्सनल क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्ही पर्सनली जात असाल, कदाचित ते काही असू शकतं. तुमचं तुमच्या पॅरेंट्ससोबत पटत नाही आहे, तुमच्या मुलासोबत पटत नाही आहे, तुमच्या वाईफसोबत पटत नाही आहे, काही असू दे. तुमच्या कदाचित तुम्हाला एखाद्या तुमच्या तुमच्या एखादी पर्सनल माहिती आहे जी की तुम्ही पब्लिकली शेअर करू शकत नाही, अशी कुठलीही माहिती ChatGPTवर, तुमच्या फॅमिली मेंबरची माहिती, एखादी पर्सनल माहिती आहे जी की तुम्ही पब्लिकली शेअर करू शकत नाही, अशी कुठलीही माहिती ChatGPTवर, तुमच्या फॅमिली मेंबरची माहिती ChatGPTवर कुठल्याही AIवर टाकू नका. इव्हन तुमच्या फ्रेंड लोकांची माहिती पण कधीही ChatGPTवर नावासकट, पर्सनल डिटेल्स सकट किंवा फोटो सकट कधीही अपलोड करू नका. हे खूप रिस्की आहे, हे खूप डेंजरस आहे. याचा भविष्यामध्ये वापर कसा होईल हे कोणालाच माहीत नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. पुढचे आणखी एक गाईडलाईन ChatGPTने डिक्लेअर केली आहे. त्याला मी पॉईंट नाही म्हणणार, एक जनरलाइज पॉईंट आहे तो किंवा मुद्दा आहे तो म्हणजे एनिथिंग रिलेटेड टू द पर्सनल. तेच मी सांगितलं, आपण जे 10 पॉईंट डिस्कस केले. तुमची जी पण माहिती आहे जी तुम्ही पब्लिकली लोकांना सांगू शकत नाही, अशी माहिती किंवा असा डेटा शेअर करू नका ChatGPTवर किंवा कुठल्याही AIवर. तो खूप हानिकारक असू शकतो आणि तुमचा डेटा कदाचित ब्रीच होण्याचे चान्सेस किंवा इनसिक्युअर होण्याचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.